औरंगजेब किती क्रूर होता याची साक्ष देणारं एक पत्र झी24 तासच्या हाती लागलेलं आहे। हे पत्र औरंगजेबाला लिहिलंय ते शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी। त्यांच्या या पत्राला जफरनामा असं म्हणतात आणि या जफरनाम्याची एक प्रत आजही संभाजीनगरच्या गुरुद्वारात ठेवण्यात आली आहे। तर ऐतिहासिक पत्राबाबत माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। 1704 मध्ये चमकोरला एक युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये औरंगजेबाने खूप जास्त क्रूरता दाखवली होती। खरं तर गुरु गोविंद सिंग यांच्या फौजेसोबत हे युद्ध झालं होतं आणि तिथे अनेकांना शहादत्व आलं होतं, अनेकांना क्रूरपणे संपवण्यात आलं होतं आणि त्यामुळेच त्याच्या निषेधार्थ गुरु गोविंद सिंग यांनी स्वतःच्या हाताने एक पत्र लिहिलं होतं। त्याला जफरनामा असं म्हणतात आणि ते पत्र औरंगजेबाने वाचावं म्हणून गुरु गोविंद सिंगचे 2 सहकारी त्यावेळेस अख्खा भारत पार करत संभाजीनगर, आताचं संभाजीनगर आणि त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आले होते आणि हे पत्र त्या दोघांनी औरंगजेबच्या हातात दिलं होतं। या पत्रामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे, किती क्रूरपणे तो हत्या करतो, कुराणची शपथ घेतल्यानंतर सुद्धा तो कशी ती मोडतो, हे सगळं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं। आणि हा जफरनामा म्हणजे हेच पत्र संभाजीनगरच्या एका गुरुद्वारामध्ये, गुरु ग्रंथ साहेबमध्ये 46 पानाचं हे पत्र अजून श्री दशम ग्रंथ साहेब मध्ये 46 पानाचं हे पत्र अजूनही इथं जोपासण्यात आलंय, ठेवण्यात आलेलं आहे। औरंगजेबाची क्रूरता विशद करणारं हे पत्र आहे। आपल्यासोबत सगळी ही मंडळी आहेत। मला सांगा नक्की काय गुरु गोविंद सिंगांनी या पत्रामध्ये म्हटलंय? पहिले तर जफरनामा म्हणजे ये पर्शियन वर्ड आहे, पर्शियन शब्द आहे। जफर म्हणजे जीत, जीत की चिट्ठी, ज्याला हिंदीमध्ये जीत की चिट्ठी कहो, या हा पत्र त्यांनी त्याला हेडिंग त्याला दिलेलं आहे। गुरु गोविंद सिंग महाराजचा उद्देश हे होता की ये मुघल सल्तनत जी आहे, औरंगजेबची जी सल्तनत आहे, त्यांनी फार क्रूर अत्याचार जे आहे जनतेवर केले होते और ते एवढे अपने अत्याचार करून भी त्यांनी जे है वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे कर लावले होते। जफरनामे में सारी चीजें जो है सो मेंशन की है। चमकौर के युद्ध के बारे में, राजा के धर्म क्या होते हैं उस बारे में बताया है कि हो सकता है कि तू, औरंगजेब को बोला कि हो सकता है कि तू बहुत अच्छा एडमिनिस्ट्रेटर हो, लेकिन अगर मैं मान लूं कि तू धर्मी है, ये पॉसिबल नहीं, अधर्मी है। आता जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला पूरक आणि औरंगजेबाची क्रूरता दाखवणारा हा इतिहास म्हणूया हा छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवलेला आहे। मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।